नमस्कार, आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात गुळाच्या अनारशाचं पीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अर्धा किलोच्या प्रमाणात आपण अनारशाचं पीठ तयार करतोय। त्यासाठी अर्धा किलो जुना तांदूळ घेतला आहे राशनचा। इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भरपूर पाणी घालून 3 दिवस मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आणि चौथ्या दिवशी त्याचं पीठ करायचं। प्रत्येक दिवशी पाणी बदलून घ्यायचं, म्हणजेच अनारशाच्या पिठाला आंबट वास येत नाही। चौथ्या दिवशी तांदूळ 2 पाण्याने हलका हाताने धुवून घ्यायचा आणि कपड्यावर 1.5 तास सुकून घ्यायचा। तांदूळ वाळवताना पंख्याखाली किंवा हवेमध्ये वाळून घ्यायचा नाही। 1.5 तासानंतर पीठ करायचं आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं। हे पीठ किती आहे ते मोजून घ्यायचं। अनारशाची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे। टायटल मधल्या त्रिकोणवरती क्लिक करून भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सोबत ही रेसिपी नक्की पहा। 4 भांडे पीठ होतं तर 2 भांडे खिसून घेतलेला गूळ घेतला आहे। हे छान मिक्स करायचं आणि मिक्सर 2 वेळेस चालू बंद करून हे फिरून घ्यायचं। गोळे करून पीठ कोरड्या डब्यामध्ये